नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्याच्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलोय. तर ही गोष्ट आहे 3 भावांची. एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावात 3 जण भाऊ राहत होते. एक मस्त ताकदबाज होता आणि 2 मात्र हडकुळे होते. ते मस्त एका विचारानं राहायचे. पण काही दिवसांनी काय झालं, त्या गावात एक आड होता, पाणी प्यायचा आड म्हणजे विहीर. त्या विहिरीत एक बिबट्या पडला आणि बिबट्या पडला. सकाळी माणसं पाण्याला गेले तर त्यांना बिबट्या दिसला. बापरे म्हणले, सगळे पळाले. आता म्हणले ह्याला काढायचं कसं आणि पाणी प्यायचं कसं. सगळं गाव जागं झालं, पण त्या बिबट्याला हात लावायला कुणाची हिंमत होईना. मग एक जण म्हणला, ते 3 भाऊ आहेत ना, त्यापैकी एक जण जरा ताकदवर आहे, आपण त्याला विहिरीत उतरायला लावू आणि त्या बिबट्याची पाय बांधायला लावू आणि रशीनं वर काढू. चालतंय म्हणले. अख्खं गाव मिळून त्या ताकदवर भावाकडे गेलं आणि त्याला सांगितलं, आपल्या विहिरीत बिबट्या पडलाय, पाणी प्यायची पंचायत झाली, खाली उतरून बिबट्याचे पाय बांधावे लागतात आणि बिबट्या वर घ्यावा लागतोय. तो मला काही हरकत नाही, चला जाऊ. एक मोठी रस्सी घेतली आणि ते विहिरीत उतरण्यासाठी त्याच्या कमरेला बांधली. पण त्यानं एक अट ठेवली, म्हणला ही रस्सी धरायला माझे भाऊच पाहिजेत. ते म्हणले, अरे आम्ही इतकं अख्खं गाव आहे, तुला भावाचीच काय गरज आहे. नाही नाही, मला माझे भाऊच पाहिजेत ही रस्सी धरायला. ते म्हणले, अरे तू येडाय का काय, तू अख्ख्या गावासाठी करायला लागला आणि आम्ही तुला कसं काय होऊ देऊ. तो म्हणला, नाही, माझे भाऊच पाहिजेत. बरं म्हणले, भाऊ तर भाऊ. त्यांच्या भावाला बोलवलं आणि त्यांना पण रस्सी धरायला लावली आणि बाकीच्या अख्ख्या गावानं पण धरली. सगळ्यांनी मिळून तो विहिरीत उतरताना कमरेला बांधलेली रस्सी सगळ्या गावानंही धरली आणि त्यांच्या भावानंही धरली. मग तो माणूस खाली उतरला, बिबट्याच्या पायाला बांधलं आणि माणसाला सांगितलं वडावर. मग सगळं गाव वडू लागलं. वर आले. वरचं सारं गाव पाहून बिबट्या घाबरून गेला आणि तो मोठ्यानं आरडला. असंच सारं गाव पळालं चिंग. आणि गाव चिंग पळालं, पण त्याचे भाऊ मात्र पळाले नाहीत. त्यांनी रस्सी तशीच धरलेली होती आणि लोकांनी त्यांना मागून हाका मारल्या, पळू नका, हा काही करीत नाही, ह्याला आपण विहिरीतून काढायला लागलो, हा काही करीत नाही. त्याने बिबट्याच्या पायाची रस्सी सोडली आणि गावाला एक म्हणला, मी याच्यामुळं म्हणत होतो की ही रस्सी धरायला माझे भाऊ पाहिजेत. जरा काही अडचण आली तर अख्खं गाव पळून जातं, पण भाऊ मात्र पळून जात नाहीत. पण सध्या भावाभावांमध्ये लय वादविवाद चालू आहेत. बरं, ही गोष्ट मी ज्या भावाभावामध्ये वाद चालू आहेत ना, यांच्यासाठी सांगितली. तर चांगली वाटली का मित्रांनो? वाटली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. भेटूया उद्याच्याला एका डोंगरमाळाच्या गोष्टीत. तोपर्यंत नमस्कार.